आन बान आणि शान आन बान आणि शान त्याआधी आन आणि बान आपल्याला विरुद्ध संघाच्या पाठीमागे बसून दिसते आणि शान नक्कीच आपल्या रणनीतीने वेगळी दिसते. पुन्हा एकदा अथर्व रणसिंग रणवीर रणसिंग यांचे छोटे भाऊ छोटे दंडे रणवीर रणसिंग यांच्याकडून घेतलेलं कौशल्य त्यांच्याकडून घेतलेली शिक्षा त्यांच्याकडून घेतलेले मार्गदर्शन हे आपल्याला आता पाहायला मिळते गाडी आपल्या स्पर्धेमध्ये आणि त्यामध्ये गुरुपूर संघाला साजल अश्वी यांची पाहायला मिळते त्याचा हा सितान रणवीर संघाचा खेळाडू म्हणजे आपल्या संघासाठी किती रन मिळते रणवीरचा भाऊ अथर्व रणसिंग त्यांनी मगाच्या सभेमध्ये 2 रन मिळाले त्यांनी पुन्हा एकदा पाहायला मिळते अथर्व रणसिंग सुंदर चढाई पाहायला मिळते आपल्याला बघा त्यांचं किती गुण देतात 4 गुण पुन्हा एकदा सहन कुंभारची सुंदर अशी पकड पाहायला मिळते आपल्याला 1 गुण मिळतो तो डायरेक्ट पुन्हा एकदा 13 नंबर बंद केलेला हा नवीन संघाचा खेळाडू सितान आणि चपराचा खेळाडू 1 गुण मिळवला आपल्या दोन्ही संख्येमध्ये भर पाडली असा हा सितान 13 नंबर जशी प्रदान केलेला हा नवीन संघाचा खेळाडू तसंच तेवढं चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो तो गुरुपूर संघाचा आणि 1 साटेलकर पुन्हा एकदा डायरेक्ट पुन्हा एकदा शब्बीर गुरुपूर संघाचा हा खेळाडू चढाई तरी आपल्या संघासाठी कधी गुण मिळते पुन्हा एकदा नवीन संघाला ओंकार साटेलकर कृपया माहीत कशी येते ओंकार साटेलकर सुंदरशी पकड पाहायला मिळते आपल्याला आणि ईच डिफेंड पुन्हा एकदा आता रणसिंग फॉरवर्ड डायरेक्ट नक्कीच ज्या सुधारीमध्ये 2 मिळणार कोणत्या संघाला मिळतो फक्त बघायचं आपल्याला 30 सेकंदाची रेड असेल 30 सेकंदाची रेडमध्ये कोणाला 2 मिळतो आपल्याला बघायचं आणि अशा डाव्या मिळाले 2 मिळाले का तरी आपल्याला त्यांचा निर्णय घेतील पंचांचा जो निर्णय तो अंतिम असेल असे दोन्ही संघातले कर्णधार खेळाडू निर्णय घ्यायचे आहे आणि 2 मिळतो इथे गुरुपूर संघाला सुंदर अशी खेळाडूंनी शांतच पाहायला मिळालं आपल्याला गुरुपूर संघाचा पुन्हा एकदा डायरेक्ट यावेळी सुद्धा 1 गुण पाहायला मिळेल फक्त कोणत्या संघाला मिळणार ते आपल्याला बघणं भाग पडेल पुन्हा एकदा 37 नंबरची जर्सी प्रदान केला हा मनेरी संघाचा खेळाडू डायरेक्ट मध्ये पाहायला मिळतो आपल्याला पूर्ण संघ 2 पाचही खेळाडू अर्जुन संघात पाहायला मिळतो चांगला दीपक सिंगचा खेळाडू त्याला विनंती करेल की हा सामना संपताच आपण ताबडतोब मैदानात घ्यायचा आहे सांगली विरुद्ध वेंगुर्ला बाहेर 7 विरुद्ध वेंगुर्ला सांगली विरुद्ध वेंगुर्ला पुन्हा शब्बीर बघू आपल्या संघासाठी किती रन मिळते 2-1-2 अशी त्या ठिकाणी आपल्याला डिफेन्स पाहायला मिळते सुंदरशी पकड पाहायला मिळते ती मुंबई संघाकडून
बघूया किती जण मिळतात. एक सिंग, दीपक सिंग, कार्तिक रणसिंग आणि वेगळीकडे रनिंग आखावे लागेल तरी त्या ठिकाणी 2 मिळते. दीपक सिंग चांगले प्रकार जोर जात आहे. दीपक सिंग सुंदर प्रकार सुपर टॅकल पाहायला मिळतो या ठिकाणी दीपक सिंगाकडून आणि 2 विकेटांची भेट घेतली दीपक सिंग त्यांच्यामुळे. त्या ठिकाणी पुन्हा डिवाल डायरेक्ट आता डिवाल डायरेक्ट त्या ठिकाणी खतऱ्याची जोडीवरती पाहायला मिळते आपल्याला. बघूया 1 गोल मिळतोय की या ठिकाणी टॅकल होतोय. 2 तर नक्कीच मिळणार परंतु आपल्या संघाला मिळतंय की समोरच्या संघाला प्रदान करतोय. बघा आपण अथर्वसिंग सुंदर चढाई पाहायला मिळते. अथर्वसिंग करून तेवढे सुंदर असे एक्सप्रेस पाहायला मिळते आपल्याला. अथर्वसिंग 1-2 मिळतोय त्या गुरुपूर संघाला. पुन्हा एकदा नवीन संघाचा हा सिताम 13 नंबर जशी प्रदान केलेला खेळाडू पाहूया दीपक सिंग यांच्या समोर. तसंच सुंदर टक्कर पाहायला मिळते पूर्ण गुरुपूर संघाकडून. आणि गणेश चव्हाण राहून गेलं. गणेश चव्हाण गुरुपूर संघातील एक आपले गुणवान असा खेळाडू. कोणताही निर्णय असू दे त्यांच्याला विचारल्याशिवाय सांगा हातच नाही. तो चुकीला कुठे बाहेर असू दे त्यांच्याला विचारल्याशिवाय राहणार नाही. तर नक्की कसं दिला हा गेम. सुंदर अशी चढाई आणि 1 गुण. शेवटची 5 मिनिटं गुरुफलक आहे. तगडा असा संघ आपल्याला पाहायला मिळतो. मनेरी गोवा या ठिकाणी आलेला हा संघ वसंत चॅलेंजर्स म्हणून सिद्धी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेला हा संघ आणि तेवढी चांगली चढाई पाहायला मिळाला. अठरा रणसिंग 1-2 मिळत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुंदरशी टक्कर पाहायला मिळते आपल्याला गुरुपूर संघाकडून. सुंदरशी टक्कर पाहायला मिळते. 93 टक्कर पाहायला मिळते या गुरुपूर संघाकडून. 1-2 मिळते ते गुरुपूर संघाला. सुंदर असं टॅकल पाहायला मिळते गुरुपूर संघाकडून. 1 गोल मिळतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा अथर्व रणसिंग. यानंतर होणारा सेमीफायनलचा पहिला सामना सांगली विरुद्ध वेंगुर्ला. दोन्ही संघ व्यवस्थापनाने करण्यात आले. विनंती करतो की आपण हा सामना संपताच ताबडतोब मैदानी ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघ सांगली विरुद्ध वेंगुर्ला. सुंदरशी चढाई अथर्व रणसिंग यांच्याकडून. तेवढंच चांगले 2, 3, 2, 5 गण मिळाले आपल्या संघासाठी. 5 गुणांची भर पडते ती गुरुपूर संघाच्या संघामध्ये. पुन्हा एकदा सिताम नवीन संघाचा खेळाडू उंचपुराचा खेळाडू. बघा आपल्या संघासाठी किती गण मिळते. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो गुरुपूर संघाचा. 7चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो गुरुपूर संघामध्ये. आणि गुरुपूर संघाकडून बघा किती डॅमेज घेऊन घेण्याचा प्रयत्न. पण तेवढेच पुन्हा एकदा कार्तिक रणसिंग यांची घाई आणि 1 गण मिळत होता नवीन संघ. पुन्हा एकदा शब्बीर 1 नंबर जशी प्रदान केलेला हा खेळाडू. या ठिकाणी मैदान ठिकाणी ठरलेलं आहे. त्या बघा आपल्या संघासाठी किती गण मिळतं. शब्बीर सुंदरशी पकड पाहायला मिळते आपल्याला नवीन संघाची. पुन्हा एकदा सिताम 13 नंबर जशी प्रदान केलेला हा खेळाडू. बघा आपल्या संघासाठी किती गण मिळते. पुन्हा एकदा सुंदरशी पकड पाहायला मिळाली आपल्याला गुरुपूर संघाचे खेळाडू करून आपली. पुन्हा एकदा अथर्व रणसिंग. या ठिकाणी विजयाच्या मार्गावरती दिसत आपल्याला गुरुपूर संघ.
यानंतर होणारा सेमीफायनलचा उपांत्य फेरीचा पहिला सामना सांगली विरुद्ध वेंगुर्ला दोन्ही संघाचे करण्याचा सामना सांगली विरुद्ध वेंगुर्ला. या ठिकाणी सचिन ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी म्हटलं होतं ना की ज्यावेळेला गरज लागते त्यावेळेला संघामध्ये गणेश चव्हाण यांची एंट्री होते आणि गणेश चव्हाण गणेश चव्हाण साठी आपल्या संघासाठी किती एक गुण मिळतो गणेश चव्हाण.